धुळ्यात अतिक्रमणांवर पुन्हा धडक कारवाई. धुळे शहरातील प्रमुख मार्गांवरील अतिक्रमणांमुळे वाहतुकीस निर्माण होणारे अडथळे दूर करून रस्ते व पादचारी मार्ग मोकळे करण्यासाठी धुळे महानगरपालिकेनं पुन्हा एकदा धडक अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला सुरुवात केली आहे. संतोषी माता मंदिर ते फाशी पूल चौक, गुरुद्वारापासून डीमार्ट पर्यंत, तसेच नदीकिनारी शिवाजी रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिरासमोरील अतिक्रमणांवर महानगरपालिकेच्या पथकांकडून कारवाई करण्यात आली आहे. धुळे महानगरपालिका आयुक्त नितीन कापडनीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात येत आहे. प्रमुख रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीबरोबरच पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम टप्प्याटप्प्यानं संपूर्ण शहरात राबवण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनानं घेतला आहे. संतोषी माता मंदिर परिसरापासून सुरू झालेल्या कारवाईत रस्त्यालगत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या विविध स्वरूपाच्या रचना हटवण्यात आल्या. काही ठिकाणी दुकानदारांनीही स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली. महानगरपालिकेच्या पथकानं संबंधितांना रस्त्याच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करू नये अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. या अतिक्रमण निर्मूलन पथकात सहाय्यक आयुक्त राजेंद्र माईनकर, किशोर शिंदे, किशोर वाघ, सागर जकातदार तसेच अतिक्रमण विभाग प्रमुख प्रसाद जाधव आणि त्यांच्या पथकाचा समावेश आहे. धुळे शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ही कारवाई दैनंदिन स्वरूपात आणि सातत्याने संपूर्ण शहरात सुरू राहणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमणधारकांनी महानगरपालिकेच्या कारवाईची वाट न पाहता स्वतःहून अतिक्रमणे काढून घ्यावीत आणि संभाव्य नुकसान टाळावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.